घ्यावी घ्यावी माझी सेवा देना दुर्बलाची देवा देना दुर्बलाची सेवा देना आमच्या ज्ञानोबारायांनी वाळवंटात केला। हा काला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळा शिलाया वाटी। आपण त्याच्या लीलांचं वर्णन करायचं। रावणता गोधणी राखी
भगवंताच्या अनेक प्रकारच्या लीला आहेत, काही एक प्रकारची लीला नाही. तर ते कोणत्या लीलांचं वर्णन करायचंय तर भगवंताने ज्या गोकुळात लीला केल्या एतसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीत आहे. आजच्या दिवशी वर्णन करायचं पण भगवंताच्या कोणत्या लीलांचं तर रांगता आणि गोधने राखीत आहे. विठाला वडिलांना सांगितलं पप्पा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. कोण सांगतोय? देव सांगतोय वडिलांना पप्पा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही काय करा नंदाच्या घराला मधने गोकुळाला तुम्ही मला नंदाच्या घराला नेऊन सोडा. मला उचलून घ्या आणि वसुदेवाने ठरल्या सांगितल्याप्रमाणे उचलून घेतलं. उचलला कमळापती पायीचे बंधने गळती, पायीचे मूर्खा, अरे तू मला मारायला बघतोस पण तुला मारणारा माझ्या आधी जन्मलाय आणि तो गोकुळात वाजला मध्ये गोकुळाला वाजला
करती कथा गाती गाणे त्या गोकुळामध्ये सर्व गवळणीने काय केलेलं आहे, तिथं गुड्या उभारल्या. गुड्या उभारल्याच्या नंतर काही डान्सर होत्या त्या नाचू लागल्या, काही सिंगर होत्या त्या गाऊ लागल्या. करती कथा गाली गाणे आणि आपापल्या परीने जसा जसा आनंद साजरा करायचा आहे तसा तशा पद्धतीने आनंद साजरा करू लागल्या. भटाला सर्वांना कथा भाग माहितीये, भगवंताने त्यालाही पळवून लावला, असा पळवून लावला, पाठ मागे लागला. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, डोकर गडाले डोंगर नाले, डोकर गडाले डोंगर पंचांग फाटले अशा पद्धतीने हा माझा कृष्ण आहे, तू आतमध्ये जा, हा तुझा खरा नवरा आहे, घेणे घरी जा. महाराज किती काही असलं तरी शेवटी बाप तो बापच राहतो महाराज. आणि त्या ठिकाणी महाराज अशा अनेक खोड्या तिथं भगवंतांनी केल्या आणि त्या खोड्यांचं वर्णन आपल्याला आज करायचंय. पण हे करत असताना घेतल्या गोधने चारावया, गोधने 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 चारावया जातो शारंग
देहामध्ये भगवंताचं नाम होतं. याच देहामध्ये काला प्राप्त होतो. हा काला देवाला प्राप्त नाही. दिवस अमरावती दिवस काला पावया येते देव विसरते फुला. मला तुम्हाला प्राप्त झाला. तुकोबरायांना हाच काला प्राप्त करून घ्यायचा होता. म्हणून तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात उपजोनिया पुण्याती नाही कवळ काय काल्याचे असा हा काला. तो काला खाण्यासाठी उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात. काला दुर्लभ आहे परंतु आपल्याला प्राप्त होणार. परंतु हा काला आपल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर आपण हावरटासारखं खायचं नाही. कसं खायचं? तिसरं चरण एकमेका देऊ की एकमेका देऊ
हा काला प्राप्त झाल्याच्या नंतर आपण हावरटासारखं खायचं नाही. हा काला प्राप्त झाल्याच्या नंतर काय करायचं? एकमेका देवमुखी सुखे घालू उंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. कोण्या पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देवमुखी सुखे घालू उंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची.